येस, तर स्टार्ट करूया. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम एक आपला मी वाचतोय, जस्ट पहिल्यांदा बघा, समजून घ्या, देन आपण परत हे करूया, ऍडजस्टमेंट वगैरे बघूया. अमित भाई अँड नरेंद्र भाई आर इन अ पार्टनरशिप फर्म्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली. पहिल्याच वाक्यामध्ये सांगितलं बघा, दोन पार्टनर आहेत आणि या दोघांचा प्रॉफिट लॉसचा रेशो कसा आहे मित्रांनो, तर हा प्रॉफिट लॉसचा रेशो त्यांनी इक्वल दिलेला आहे, समसमान त्यांचा पार्टनरशिपचा रेशो आहे. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट्स गिवन बिलो, you are required to prepare trading and profit and loss account for the year ending on 31 मार्च 2019 and the balance sheet on that date. तर खाली दिलेल्या इन्फॉर्मेशन वरनं तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट, पीएल अकाउंट, बॅलन्स शीट तिथं हे करायला सांगितलेली आहे. सो ट्रायल बॅलन्स दिलाय बघा, ट्रायल बॅलन्सला ही डेबिट साइड आहे, ही क्रेडिट साइड आहे, ही सध्या असू दे. पहिल्या ऍडजस्टमेंटला टिक मार्क करून घेऊया. नंबर एक ऍडजस्टमेंट मित्रांनो आपली आहे, द स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ऍट 43,000. तर क्लोजिंग स्टॉक दिलाय जो आहे 43,000 रुपये. टिकमार्क करण्याची गरज नाही, डायरेक्टली आपण बघूया. नंबर दोन, अनइन्शुर्ड गुड्स वर्थ ₹8,000 वेअर स्टोलन. ओके, सो एक 8,000चा माल आपल्या दुकानातून, आपल्या कारखान्यामधून चोरीला गेला असं सांगितलंय, जो अनइन्शुर्ड होता, म्हणजे ज्याचा विमा उतरवला नव्हता. ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी या शब्दाचा अर्थ लिहून ठेवा. स्टोलन म्हणजे चोरीला जाणे, चोरी होणे. तर 8,000चा माल चोरी झाला, याला सुद्धा मित्रांनो टिकमार्क वगैरे करण्याची गरज नाहीये, डायरेक्टली आपण तिथं बघून घेऊया. ऍडजस्टमेंट नंबर 3, क्रिएट आरडीडी 2% ऑन सन्ड्री डेटर्स. डेटर्सवर आरडीडी सांगितलेला आहे, रेग्युलर ऍडजस्टमेंट तुम्हाला सगळ्यांना आता माहिती आहे. तर डेटर्सला टिकमार्क करून घेऊया. ठीक आहे, डेटर्स नंबर 3 ला दिले डेबिट बॅलन्स मध्ये, तर याला टिकमार्क करून ठेवूया, ऍडजस्टमेंट याला आहे म्हणून. नेक्स्ट पॉइंट आहे मित्रांनो, मिस्टर पाटील अवर कस्टमर बिकम इनसॉल्वंट अँड कुड नॉट पे हिज डेप्ट ऑफ ₹500. एक आपला कस्टमर आहे ज्याचं नाव आहे मिस्टर पाटील, तो इनसॉल्वंट झाला, म्हणजे आर्थिक दृष्ट्या तो सक्षम नाहीये. ओके, आर्थिक दृष्ट्या तो सक्षम नाहीये, त्याचं ₹500 देणं भागवण्यासाठी. बघा, एखादा व्यक्ती आपलं देणं भागवण्यासाठी सक्षम नसेल तर मित्रांनो त्याला बॅड डेप्ट्स असं म्हणतात. रेग्युलरली जी बॅड डेट्सची ऍडजस्टमेंट दरवेळेला येते, त्याच ऍडजस्टमेंटला यांनी थोडंसं वेगळ्या भाषेमध्ये विचारण्याचा तिथं प्रयत्न केलेला आहे, की ₹500 एका कस्टमर कडून येणं आहे आणि ते आपलं येऊ शकत नाही, म्हणजे याला बॅड डेट्स म्हणतात. ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी या ऍडजस्टमेंटच्या समोर 500च्या समोर कंसात लिहू शकता बॅड डेट्स म्हणून. चलो नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघूया काय दिलंय. नेक्स्ट तुम्हाला रेग्युलरली माहिती आहे ती ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. त्यामध्ये रेंट आणि सॅलरीज आहेत. तर रेंट आणि सॅलरीज कुठे आहेत बघूया, त्याला टिक मार्क करूया. इथं रेंट आहे, याला टिक मार्क केली. याच्यावर सॅलरीज आहे, याला सुद्धा मी टिक मार्क केली. तर रेंट आणि सॅलरी आउटस्टँडिंग आहे. आतापर्यंत मी भरपूर वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो, की आउटस्टँडिंग हे डेटर्स वर बॅड डेट्स, आरडीडी, डिप्रिसिएशन, क्लोजिंग स्टॉक, ऍडजस्टमेंट 100% ठरलेल्याच आहेत. तुमच्या बोर्डच्या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा येणार. आणि या ऍडजस्टमेंट फक्त या टॉपिक पुरत्या मर्यादित नाहीत, तर पुढच्या 6 ते 7 टॉपिक मध्ये सेम ऍडजस्टमेंट आपल्याला करायच्या आहेत. सो चलो, सो नाउ लास्ट ऍडजस्टमेंट, डिप्रिसिएट फॅक्टरी बिल्डिंग बाय 2,500 अँड फर्निचर बाय 1,800. बिल्डिंग आणि फर्निचर, पहिल्यांदा इथं फर्निचर दिसते मला, तर मला टिक मार्क करतो नंबर 1. आणि दुसरं त्यांनी सांगितलंय बिल्डिंग, तर फॅक्टरी बिल्डिंग इथं आहे वर सगळ्यात, ते याला पण मी टिक मार्क करतो. मित्रांनो ऍडजस्टमेंट ज्याला ज्याला होत्या त्या सगळ्या गोष्टींना मी टिक मार्क इथं केलेली आहे. आणि आता पोस्टिंगला सुरुवात आपण तिथं करू शकतो. थोडेसे रेग्युलर प्रॉब्लेम पेक्षा पॉइंट या प्रॉब्लेम मध्ये जास्त दिसत आहेत, काही हरकत नाही. आपलं छान रिव्हिजन तिथं पुन्हा एकदा होईल, कुठला पॉइंट कुठं पोस्ट करतो आपण, त्याच्या मागे लॉजिक काय आहे हे पुन्हा एकदा आपण समजून घेऊ. सो आपण आता स्टार्ट करूया आपल्या पोस्टिंगला. ओके, चलो. सो फर्स्ट पॉइंट मित्रांनो डेबिट साइड पासून सुरुवात करूया. फर्स्ट पॉइंट इथं दिलेला तुम्हाला दिसतोय, जो आहे प्लांट अँड मशिनरी. बघा, प्लांट आणि मशिनरी अमाऊंट आहे 2,80,000. मित्रांनो प्लांट मशिनरी ही आपली संपत्ती आहे, मालमत्ता आहे. मशिनरी ही तुमची काय आहे, असेट आहे. तर याला लिहा बॅलन्स शीटच्या असेट बाजूला सगळ्यांनी प्लांट अँड मशिनरी. बॅलन्स शीटच्या असेट बाजूला लिहून घ्या प्लांट अँड मशिनरी.
येस, तर प्लांट मशिनरीची अमाऊंट आहे 2,80,000. येस, 2,80,000 रुपये नंबर एक. ऍडजस्टमेंट नाहीये त्याला, सॉरी, मग आउटरला लिहिलं तरी चालेल. 280. येस, ठीक आहे, डायरेक्टली त्याला आउटरला लिहू आपण. सो नंबर 2, दुसरा पॉईंट मित्रांनो इथं दिलेला आहे बिल्डिंग, फॅक्टरी बिल्डिंग, अमाऊंट आहे 75,000. बिल्डिंग मित्रांनो, बिल्डिंग ही सुद्धा आपली असेट आहे. याला एक ओळ इथं, सॉरी, याच्या खालीच लिहा, प्लांट मशिनरीच्या खाली बिल्डिंग 75,000. येस, बिल्डिंग आहे 75,000. ठीक आहे, बिल्डिंगला ऍडजस्टमेंट आहे म्हणून त्याला मी इथे इनरला लिहिलेला आहे. सो हा पण पॉईंट आपला कंप्लीट झाला. असेट बाजूला बिल्डिंग 75,000. नंबर 3 आहेत मित्रांनो डेटर्स, अमाऊंट आहे 28,700 रुपये. ठीक आहे, तर डेटर्स ही सुद्धा आपली असेट आहे, मालमत्ता आहे. याला पण बिल्डिंगला एक ओळ जागा सोडा आणि इथं असेट बाजूला लिहून घ्या डेटर्स. ओके, डेटर्स अमाऊंट आहे 28,700 रुपये इनर कॉलम मध्ये. 28,700 रुपये लिहा इनर कॉलम मध्ये. ओके, हे झाले तुमचे डेटर्स. नेक्स्ट पॉइंट आहे डेटर्स नंतर डेक्स जो आहे परचेसेस. ओके, परचेस आहेत 85,500. तुम्हाला सगळ्यांना मित्रांनो माहिती आहे परचेस आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला. ठीक आहे, तर ट्रेडिंगच्या डेबिटला परचेसेस लिहिण्या अगोदर वर तिथं ओपनिंग स्टॉक लिहा सगळ्यांनी मित्रांनो. टू ओपनिंग स्टॉक. ओके, त्याच्या खाली लिहा टू परचेसेस. ओके, आणि सध्या इनरला लिहूया मित्रांनो परचेसची अमाऊंट 85,500 रुपये इनर कॉलम मध्ये लिहा. 85,500 इनर कॉलम मध्ये लिहा परचेस. ओके, काही कुठला पॉइंट समजला नाही, शंका असेल तर विचारत चला, आपल्याला हे करायचं आहे. आदित्य, गुड इव्हनिंग मित्रा. थोडस मित्रांनो लवकर जॉईन होत चला. चलो, नेक्स्ट पॉइंट आहे परचेस नंतर. परचेस नंतर आहे मित्रांनो बॅड डेट्स, अमाऊंट आहे 500 रुपये. तुम्हाला माहिती आहे बॅड डेट्स म्हणजे बुडलेले पैसे, तोटा. असे जे सगळे तोटे असतात, लॉस असतात, ते आपण पीएल ला रेकॉर्ड करतो, पीएलच्या डेबिटला. सो इथं पीएलच्या डेबिटला लिहा टू बॅड डेट्स. टू बॅड डेट्स 500, 500 रुपये. टू बॅड डेट्स 500 रुपये. ठीक आहे, हे पण आपण इथं कंप्लीट केलं. बॅड डेट्स आहेत 500 रुपये. नेक्स्ट पॉइंट बघूया, पुढचा पॉइंट काय दिलाय. नेक्स्ट पॉइंट आहे सेल्स रिटर्न. मित्रांनो सेल्स रिटर्नचा आपण काय करतो रे, तर सेल्स रिटर्न मित्रांनो आपण काय करतो, सेल्स मधून वजा करतो, बरोबर आहे. मग आता सेल्स रिटर्न सेल्स मधून वजा करतो, तर त्यासाठी पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला आपण लिहूया बाय सेल्स. पहिल्यांदा इथं लिहूया बाय सेल्स, आणि यातून खाली लिहा लेस रिटर्न्स. लेस रिटर्न्स. आता बघा सेल्स रिटर्न किती आहेत, तर 2,200 आहेत. तर इनरला अमाऊंट लिहा 2,200 रुपये. ठीक आहे, इनरला इथं अमाऊंट लिहा 2,200 रुपये. येस, 2,200 रुपये सेल्स रिटर्न ह्याच्यातनं वजा. ज्या वेळेला आपल्याला सेल्सची अमाऊंट मित्रांनो भेटेल ना, त्यानंतर आपण ती वजाबाकी करणार आहे. आता सध्या हे आहे तसं असू दे. ठीक आहे, जस्ट पोस्टिंगचा भाग आहे, ज्या त्या ठिकाणी योग्य ठिकाणी गोष्टी फक्त तुम्ही लिहून ठेवा. ओके, नेक्स्ट पॉईंट जरा समजून घ्या काय इथं दिलाय. नेक्स्ट पॉईंट ज्याला इन्फॉर्मेशन एक कंसात पण दिलेली आहे. पहिलं बघा इथं दिलेलं आहे, त्याचं नाव 10% गव्हर्नमेंट बॉन्ड. मित्रांनो गव्हर्नमेंट बॉन्ड म्हणजे आपली इन्व्हेस्टमेंट असते. गव्हर्नमेंटला ज्या वेळेला पैशाची गरज असते, बरोबर, गव्हर्नमेंटला सुद्धा पैशाची गरज असते, आणि कधी कधी त्यांच्याकडचे पैसे कमी पडतात खर्च भागवण्यासाठी. तेव्हा काय करतं गव्हर्नमेंट, सरकार काय करतं की ते लोकांना आवाहन करतं की आम्हाला आता उसने पैसे द्या. ठीक आहे, मग असं गव्हर्नमेंटनं आवाहन केलं आणि गव्हर्नमेंटला आपण पैसे दिले ना, तर त्याला म्हणतात गव्हर्नमेंट बॉन्ड. आणि गव्हर्नमेंटला आपण पैसे दिले, याच्या बदल्यात आपल्याला काय मिळणार मित्रांनो, तर आपल्याला गव्हर्नमेंट त्यावर व्याज देतं.
ओके, आपल्याला त्यावर गव्हर्नमेंट व्याज देतं आणि किती टक्क्यानं व्याज देणार आहे मित्रांनो इथं, तर इथं लिहिलंय बघा गव्हर्नमेंट बॉन्डच्या आधी की 10% दरानं वार्षिक 10% तुम्हाला व्याज तिथं मिळतं. ठीक आहे, तर गव्हर्नमेंटला पैशाची गरज असते, त्यावेळेला गव्हर्नमेंट अशा पद्धतीनं बाजारामधून मार्केटमधून पैसे उभे करू शकतं, त्याला मित्रांनो गव्हर्नमेंट बॉन्ड असं म्हणतात. ओके, सो अमाऊंट आहे 40,000. आता आपण गव्हर्नमेंट बॉन्ड विकत घेतले म्हणजे आपले ती आहे गुंतवणूक. आपली जी गुंतवणूक असते ती आपण मित्रांनो लिहितो बॅलन्स शीटच्या असेटला. तर डेटसला सगळ्यांनी 4 ओळी जागा रिकाम्या सोडा आणि त्यानंतर लिहा 10% गव्हर्नमेंट बॉन्ड. 1, 2, 3, 4. त्यानंतर लिहा 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. ओके, आता बघा याची अमाऊंट आहे 40,000. ही इनरला लिहा. का, तर त्याला कंसात काहीतरी इन्फॉर्मेशन दिले, त्याच्यावरचं व्याज आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो त्यासाठी हे सध्या इनरला लिहा. परत याची ऍडजस्टमेंट काय करायची ते आपण बघूया. ठीक आहे, तर सगळ्यांनी लिहा 10% गव्हर्नमेंट बॉन्ड. गव्हर्नमेंटचा अर्थ मित्रांनो 3 प्रकारची सरकार असतात. एक असतं केंद्र सरकार, दुसरं आहे राज्य सरकार आणि तिसरं असतं लोकल जी तुमची बॉडी असते त्याला एक सरकार, म्हणजे नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, महानगरपालिका असेल, तर अशी 3 सरकार असतात, केंद्र, राज्य आणि लोकल. सो सो इथं आपण हे कंप्लीट केले. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स आपण लिहिलेले आहेत बॅलन्स शीटच्या असेटला इन्व्हेस्टमेंट आहे म्हणून. सो नेक्स्ट पॉईंट बघूया. नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो इथं दिलेला इम्पोर्ट ड्युटी. इम्पोर्ट ड्युटी याची अमाऊंट आहे मित्रांनो 1,800 रुपये. इम्पोर्ट ड्युटी 1,800. परचेसला एक ओळ जागा सोडा आणि मग लिहा टू इम्पोर्ट ड्युटी. ओके, सो टू इम्पोर्ट ड्युटी 1,800 रुपये आउटरला. आज मला वाटतं हा पॉईंट आपल्याला पहिल्यांदाच आला असेल, बरोबर आहे, इम्पोर्ट ड्युटीचा. याच्या आधी कधी आला नव्हता. तर इम्पोर्ट ड्युटी म्हणजे काय? इम्पोर्ट म्हणजे आयात. ओके, इम्पोर्ट म्हणजे आयात करणे आणि याच्या अपोजिट असतं एक्सपोर्ट, म्हणजे तुम्हाला माहिती आहे निर्यात. ओके, सो आता आयात म्हणजे काय? ज्या वेळेला आपण दुसऱ्या देशाकडून एखादा माल आयात करतो, म्हणजे दुसऱ्या देशाकडून आपल्या मालाची खरेदी करतो, त्यावेळेला आपण इम्पोर्ट करतो असं म्हणतात. आणि ज्या वेळेला आपल्या देशातला माल हा आपण बाहेर विकतो, दुसऱ्या देशांना विकतो, त्यावेळेला आपण एक्सपोर्ट करतो असं तिथं म्हणलं मित्रांनो जातं. सो कुठल्याही देशाचं, आता कॉमर्सला तुम्ही म्हणून सांगतो, कुठल्याही देशाचं निर्यात जास्त असावी, आयात कमी असावी. बरोबर आहे, आपण दुसऱ्याला जास्त माल विकावा म्हणजे आपल्याला जास्त पैसे मिळतील आणि आपण आयात कमी करावी. याचा अर्थ आपल्याला जे प्रोडक्ट्स आपल्या देशामध्ये लागतात यूज करण्यासाठी, ते आपण स्वतः एकतर बनवावेत किंवा आयात तरी त्याची कमी असावी, म्हणजे आपलं जे आर्थिक सगळं गणित आहे ते संतुलित तिथं राहतं. ठीक आहे, सध्या सिच्युएशन तशी नाहीये, बट स्टील आपलं तुम्हाला एक जनरल रूल सांगितला की एक्सपोर्ट आपलं जास्त असावं, इम्पोर्ट आपलं कमी असावं. नेक्स्ट पॉईंट कडे येऊया. नेक्स्ट पॉईंट मित्रांनो दिलाय लीगल चार्जेस. लीगल चार्जेस अमाऊंट आहे 2,000. लीगल चार्जेस म्हणजे कायदेशीर कामांसाठी आलेला खर्च. ठीक आहे, तर आता कायदेशीर कामांसाठी जो खर्च आलाय तो आपण ऑफिसमधनं करतो, याला पीएलच्या डेबिटला लिहायचा आहे. तर पीएलच्या डेबिटला लिहा टू लीगल एक्सपेन्सेस. टू लीगल एक्सपेन्सेस अमाऊंट आहे मित्रांनो याची 2,000 रुपये. अमाऊंट आहे याची 2,000. ओके, अमाऊंट आहे इथं 2,000 रुपये. ठीक आहे, लीगल एक्सपेन्सेस लिहिलेला आपण पीएलच्या डेबिटला, अमाऊंट आहे याची 2,000. नेक्स्ट पॉईंट बघूया. नेक्स्ट पॉईंट मित्रांनो दिलाय मोटिव्ह पॉवर 12,000 रुपये. मोटिव्ह पॉवर म्हणजे एखादं प्रोडक्शनच्या साठी लागणारा, म्हणजे येणारा हा खर्च आहे. तर हा आपण फॅक्टरीमध्ये करतो, त्यामुळे मोटिव्ह पॉवरला तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचं आहे. तर इथं ट्रेडिंगच्या डेबिटला लिहा टू मोटिव्ह पॉवर. टू मोटिव्ह पॉवर अमाऊंट आहे मित्रांनो 12,000 रुपये. ओके, 12,000 रुपये मोटिव्ह पॉवर, अमाऊंट आहे 12,000 रुपये. चलो, तर हे पण कम्प्लीट झालं इथं मोटिव्ह पॉवर.
नेक्स्ट पॉईंट बघूया मित्रांनो काय दिलाय. नेक्स्ट पॉईंट आहे वेअर हाऊस रेंट. वेअर हाऊस म्हणजे मित्रांनो गोडाऊन. ओके, गोडाऊन मध्ये काय करतो आपण, तर गोडाऊन मध्ये आपला जो माल आपण तयार केलेला आहे फॅक्टरीत, तो गोडाऊन मध्ये आपण साठवून ठेवतो. मग आता हे वेअर हाऊस रेंट वगैरे सेल्स डिपार्टमेंटच्या लोकांकडे असतं गोडाऊन वगैरे, तर हा खर्च आपण ऑफिस मधून करतो. हा खर्च पीएलच्या डेबिटला तुम्हाला रेकॉर्ड करायचा आहे. वेअर हाऊस रेंट 1800. तर पीएलच्या डेबिटला लिहा टू वेअर हाऊस रेंट, टू वेअर हाऊस रेंट 1800 रुपये. टू वेअर हाऊस रेंट अमाऊंट आहे 1800 रुपये. ठीक आहे, हे पण आपण पीएलच्या डेबिटला लिहून याला इथं पण पूर्ण केलेलं आहे वेअर हाऊस रेंट. चलो द नेक्स्ट पॉईंट बघूया काय आहे. नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो, 2 पॉईंट आहे तिथं एकत्र जरा बघूया याला. पहिला पॉईंट आहे कॅश इन हँड, दुसरा पॉईंट आहे कॅश ॲट बँक. तर हे तुम्हाला सगळ्यांना आता माहिती आहे, कॅश कुठल्याही स्वरूपामध्ये असू दे, मग ती रोख स्वरूपात आपल्याकडे असू दे किंवा ती बँकेमध्ये असू दे, ती आपली असते असेट. तर या दोन्ही गोष्टींना आपल्याला लिहायचं आहे बॅलन्स शीटच्या असेट बाजूला. तर इथं 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्सला एक ओळ जागा सोडा आणि या 2 पॉईंट लिहून घ्या, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. अमाऊंट बघूया की ते त्यांच्या पहिल्याचे 20,000, दुसऱ्याचे 70,000. आउटरला लिहा 20 आणि 70. 20,000 आणि 70,000. ठीक आहे, तर हे झालं आपलं कॅश. कॅश वगैरे रेग्युलर येणारे पॉईंट आहेत आपले. चलो नेक्स्ट पॉईंट बघूया. नेक्स्ट पॉईंट काय दिलाय बघा इथं मित्रांनो. नेक्स्ट पॉईंट आहे ऍडव्हर्टिजमेंट आणि याला कंसात काहीतरी इन्फॉर्मेशन दिले, याचा अर्थ त्याला काहीतरी ऍडजस्टमेंट आहे, बरोबर. तर आता ही कंसात दिलेली ऍडव्हर्टिजमेंट ज्याची अमाऊंट आहे 10,000. ऍडव्हर्टिजमेंट म्हणजे जाहिरात, हा खर्च ऑफिस मधनं होत असतो. तर याला तुम्हाला लिहायचं आहे पीएलच्या डेबिटला. तर इथं पीएलच्या डेबिटला मित्रांनो लिहा टू टू ऍडव्हर्टिजमेंट. टू ऍडव्हर्टिजमेंट अमाऊंट मित्रांनो आहे 10,000 इनरला. ओके, 10,000 रुपये लिहा इनरला पीएलच्या डेबिटला. ठीक आहे, पीएलच्या डेबिटला. चलो देन जो आहे पुढच्या पॉईंटकडे मित्रांनो. पुढचा पॉईंट आहे सॅलरीज. सॅलरीज अमाऊंट आहे 3,800. सॅलरीज म्हणजे ऑफिसमध्ये जे आपले कर्मचारी आहेत त्यांना दिला जाणारा पगार. तर हा पण आपण ऑफिसमधनं होणारा खर्च आहे, पीएलच्या डेबिटला लिहितो. तर इथं पीएलच्या डेबिटला लिहा टू सॅलरीज. ओके, टू सॅलरीज अमाऊंट आहे 3,800. सॅलरीजची अमाऊंट आहे मित्रांनो 3,800 रुपये पीएलच्या डेबिटला. ठीक आहे, सॅलरीज 3,800 पीएलच्या डेबिटला आपण याला हे केलेलं आहे. सो सॅलरीज नंतर नेक्स्ट पॉईंट बघूया. नेक्स्ट पॉईंट आहे रेंट. अमाऊंट आहे 1,500. रेंट म्हणजे भाडं, हा पण ऑफिस मधनं होणारा खर्च आहे. याला पण आपण पीएल लाच रेकॉर्ड करतो. तर पीएलच्या डेबिटला लिहा टू रेंट. टू रेंट अमाऊंट आहे 1,500. टू रेंट अमाऊंट आहे 1,500 रुपये. ठीक आहे, चलो तर रेंट कंप्लीट झाला असेल तर नेक्स्ट बघूया काय आहे. नेक्स्ट मित्रांनो दिले ड्रॉइंग्स. ओके, ड्रॉइंग्स बघा अमित भाई आणि नरेंद्र भाई. ठीक आहे, आता बघा ड्रॉइंग जे आहे ते आपण लिहितो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. ठीक आहे, ड्रॉइंग जे आहे ते आपण रेकॉर्ड करतो मित्रांनो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहा टू ड्रॉइंग्स. ओके, टू ड्रॉइंग्स बघा, 2 पार्टनर आहेत, एक आहे अमित भाई आणि दुसरे आहेत नरेंद्र भाई. ए आणि एन असे त्यांचे इनिशियल्स लिहून घ्या. ओके, यामध्ये 2400 आणि 3200, 2,400 आणि 3,200. ठीक आहे, 2,400 आणि 3,200 असे आहेत आपले पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला ड्रॉइंग्स. चलो, तर ड्रॉइंगचं पण कम्प्लीट झालंय. आय थिंक लास्टचा पॉईंट राहिला असेल इकडं. ड्रॉइंगचं कम्प्लीट झालंय का बघा सगळ्यांनी. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला हे लिहिले का बघा. नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो याचा दिलेला आहे जो आहे फर्निचर. फर्निचरची अमाऊंट आहे बघा 1,95,800. ठीक आहे, फर्निचर जे आहे ते आपण, फर्निचर ही आपली आहे असेट, बरोबर. फर्निचर ही आहे असेट, याला आपण लिहितो बॅलन्स शीटच्या असेटला. संपत्ती आहे, मालमत्ता आहे आपली ती.
तर इथं लिहा फर्निचर. अमाऊंट व्यवस्थित लिहा 1,95,800. ठीक आहे, 1,95,800. 1,95,800 रुपये हे आहे आपलं फर्निचर. मित्रांनो, फर्निचर, फिक्स्चर वगैरे ह्या सगळ्या आपली प्रॉपर्टी, आपली संपत्ती आहे, मालमत्ता आहे. त्यामुळे याला आपण असेट बाजूला लिहित तिथं असतो. ठीक आहे, तर फर्निचर कंप्लीट झालं. नेक्स्ट पॉइंट आहे बघा, बिल रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल म्हणजे आपण लोकांना उधार पैसे दिलेले आहेत जे आपल्याला परत येणार आहेत. ठीक आहे, तर बिल रिसिवेबल ही आपली मित्रांनो असेट असते. ठीक आहे, बिल रिसिवेबल ही आपली असेट असते. याला इथं बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहायचं आहे. फर्निचरला एक ओळ जागा सोडा आणि नंतर लिहा बिल्स रिसिवेबल. नंतर लिहा बिल्स रिसिवेबल. अमाऊंट आहे मित्रांनो 20,700 रुपये. असेटला आउटरला लिहा 20,700 रुपये. 20,700. चलो द नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे मित्रांनो लास्ट पॉइंट इथला डेबिट बाजूचा, ज्याचं नाव आहे फ्री होल्ड प्रॉपर्टी. 41,000. मित्रांनो, फ्री होल्ड प्रॉपर्टी ही आपली प्रॉपर्टी आहे, संपत्ती आहे, असेट आहे आपली. त्याला इथंच लिहायचं आहे बॅलन्स शीटच्या असेटला. तर सगळ्यांनी इथं लिहा फ्री होल्ड प्रॉपर्टी. 41,000. ओके, फ्री होल्ड प्रॉपर्टी 41,000 बॅलन्स शीटच्या असेटला. तर मित्रांनो, डेबिट बाजूचं जे पोस्टिंग आहे ते आपण कंप्लीट केलंय. यात कुठल्या पॉईंटकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे? तर नंबर 1 पहिला पॉईंट बघा जो आपण घेतला विचारामध्ये, तो आहे इम्पोर्ट ड्युटीचा. इम्पोर्ट ड्युटी, आयात कर असा जर कुठला पॉईंट आला तर तो तुमचा खर्च आहे आणि तो तुम्हाला रेकॉर्ड करायचा आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला. ठीक आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला तुम्हाला त्याला रेकॉर्ड करायचा आहे, नंबर 1. नंबर 2, दुसरा पॉइंट एक आपण बघितला जो होता इकडं वेअर हाऊस रेंट आणि लिगल एक्सपेन्सेसच्या बाबतीमध्ये. हे पण खर्च मला वाटतं आज पहिल्यांदाच आले असतील आपल्या या 10 प्रॉब्लेम मध्ये. तर हे खर्च जर आले तर हे खर्च तुम्हाला पीएलच्या डेबिटला रेकॉर्ड करायचे आहेत. या व्यतिरिक्त नवीन असा कुठला पॉइंट आलेला नाहीये. एकदा आय थिंक गव्हर्नमेंट बॉन्ड वगैरे पण मागं तुम्हाला येऊन गेलेलं होतं. तर डेबिट साइड या पद्धतीनं आपण कंप्लीट केले. हे 2-3 पॉइंट जे आहेत जे आपण आज नवीन बघितले ते तुम्हाला समजले का मित्रांनो? तिथं बघा. ठीक आहे, सानिका, फर्निचर मित्रांनो याला घ्यायचे, फर्निचर असेटला, बॅड डेट्स पीएलच्या डेबिटला, फ्री होल्डचा इफेक्ट ह्याला असेटलाच. सानिका, चलो, तर सगळ्यांना मित्रांनो हे समजलेलं आहे का? डेबिट साईडचं पोस्टिंग एकदा सांगा. समजलं असेल तर तुम्हाला आपण मग पुढे पॉइंट जो आहे तो तिथं कंटिन्यू करूया. ठीक आहे, यस आदित्य, श्वेता, सानिका, अनु, गायत्री, सानिका सूर्यवंशी, अस्मिता, साक्षी पाटील, अश्विनी, ऋषिकेश, सानिया, अमृता. बोला मित्रांनो, एकदा समजले का तुम्हाला? सो दॅट आपण पटकन क्रेडिटला सुरुवात करूया. क्रेडिटला काही एवढे पॉईंट नाही आहेत. यस सृष्टी, अनुजा, शीतल. ठीक आहे मित्रांनो, काय हरकत नाही. चलो, काही हरकत नाही, सुरुवात करूया. साक्षी, शीतल, बरोबर आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. प्रतीक, ओके मित्रा. सो क्रेडिट साईडचं पोस्टिंग बघूया बाळांनो काय आहे. क्रेडिटला काही जास्त पॉईंट नाही आहेत. पहिला पॉईंट आहे मित्रांनो दिला इथं कॅपिटल. ओके, दोघांचं कॅपिटल आहे. पहिल्या पार्टनरचं कॅपिटल आहे 3.5 लाख रुपये, दुसऱ्या पार्टनरचं कॅपिटल आहे 3 लाख रुपये. कॅपिटल जे असतं ते तुम्हाला सगळ्यांना आता प्रॅक्टिसनं माहीत झालं असेल की आपण लिहितो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय बॅलन्स बीडी. पहिल्या पार्टनरचं आहे 3.5 लाख, दुसऱ्या पार्टनरचं आहे 3 लाख रुपये. ठीक आहे, पहिल्या पार्टनरचा आहे 3.5 लाख, दुसऱ्या पार्टनरचा आहे 3 लाख रुपये. हे लिहिले पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. नंतर पुढचा पॉइंट आहे मित्रांनो दिलेला सेल्स अमाऊंट आहे 1,80,000. सेल्स जे असतात ते आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय सेल्स. किती अमाऊंट आहे? 1,80,000. ठीक आहे, ही सेल्सची अमाऊंट इथं लिहा 1,80,000. यातनं रिटर्न्स वजा करा. 80तनं 2 गेले 78, 78 मधनं 200 गेले म्हणजे 1,77,800 रुपये राहतात का बघा. 1,77,800 रुपये तिथे राहतात का बघा. ठीक आहे, बघूया सानिका, जाऊ दे सोड.
श्रुती, साक्षी बरोबर आहे. ठीक आहे जाऊ दे, बघूया ते काय, जाऊ दे, सोडून दे. चलो, तो उत्तर बरोबर आहेत बाळांनो, ज्यांनी दिलेले आहेत त्यांनी. दोघे जणींनी दिलेत, साक्षीनं आणि श्रुतीनं. यस, सृष्टी बरोबर आहे बाळा. चलो, तर नेक्स्ट पॉइंट बघूया. नेक्स्ट पॉइंट काय आहे, तर नेक्स्ट पॉइंट आहे मित्रांनो बिल्स पेएबल. ओके, आणि अमाऊंट आहे 8,500. बिल्स पेएबल म्हणजे मित्रांनो आपली लॅबिलिटी असते. ठीक आहे, बिल्स पेएबल ही आपली लॅबिलिटी असते. तर याला याला आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहूया. बिल्स पेएबल म्हणजे आपली उसनवारी, आपल्याला लोकांना त्याचे पैसे द्यायचे आहेत. ओके, सो हे बिल्स पेएबल बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला अमाऊंट आहे 8,500 रुपये. अमाऊंट आहे 8,500 रुपये. ठीक आहे, बिल्स पेएबल ही आपली मित्रांनो लॅबिलिटी आहे. सिंपल, दोन विरुद्धार्थी शब्द आहेत हे. बिल्स रिसिवेबल म्हणजे आपलं येणं आहे, बिल्स पेएबल म्हणजे आपलं देणं आहे. चलो, तर नेक्स्ट पॉइंट बघूया. नेक्स्ट आहे डिस्काउंट. अमाऊंट आहे 1,200 रुपये. पण मित्रांनो डिस्काउंट कुठं आलाय बघा, तर डिस्काउंट आलाय ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिट बाजूला. ओके, ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिटला आलाय. एकतर डिस्काउंट जर क्रेडिटला आला असेल ट्रायल बॅलन्सच्या, तर त्याचा पहिला अर्थ असा आहे की तो आपला इन्कम आहे, आणि हा इन्कम जर आहे तर तो आपण रेकॉर्ड करतो पीएलच्या क्रेडिटला. तर एक दुसरी गोष्ट अशी लक्षात ठेवा, क्रेडिटला आलेला डिस्काउंट आपण पीएलच्या क्रेडिटला रेकॉर्ड करतो. तर इथं पीएलच्या क्रेडिटला लिहा बाय डिस्काउंट अमाऊंट आहे 1,200 रुपये. 1,200 रुपये डिस्काउंट. ठीक आहे, हा लिहा पीएलच्या क्रेडिटला. डिस्काउंट, कमिशन, इंटरेस्ट ह्या गोष्टीबद्दल लक्षात ठेवा. जर डेबिटला आला असेल ट्रायल बॅलन्स मध्ये तर त्याला आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे पीएलच्या डेबिटला. जर ते क्रेडिटला आला असेल तर ते आपल्याला मित्रांनो रेकॉर्ड करायचं आहे पीएलच्या क्रेडिट बाजूला. ठीक आहे, सो हा पण पॉईंट इथं कम्प्लीट झालेला आहे. नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो क्रेडिटर्स. क्रेडिटर्सची अमाऊंट आहे 38,500 रुपये. ठीक आहे, 38,500 क्रेडिटर्स जे आहेत ते आपण, क्रेडिटर्स म्हणजे आपलं देणं आहे. ठीक आहे, तर क्रेडिटर्सना आपण लिहितो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. तर इथं बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहा क्रेडिटर्स अमाऊंट आहे 38,500. क्रेडिटर्स अमाऊंट आहे 38,500 रुपये. प्रथमेश, ट्रायल बॅलन्स वेअर हाऊस रेंट ट्रेडिंगला ना, नाही रे मित्रा, वेअर हाऊस रेंट पीएल ला येतं. चलो, तर क्रेडिट झालं. देन पुढे बघाल, पुढचे पॉइंट आहेत आरडीडी. आरडीडी बघा क्रेडिटला आलाय. ठीक आहे, क्रेडिटला आलेला आरडीडी मी आता बोललो मगाशी की आपण त्याला पीएलच्या क्रेडिटला लिहितो. तर याला पीएलच्या क्रेडिटला लिहा बाय आरडीडी. बाय आरडीडी अमाऊंट आहे 2,700. 2,700 आरडीडी पीएलच्या क्रेडिटला लिहा 2,700 रुपये. ठीक आहे, देन नेक्स्ट पॉइंट बघा काय आहे. नेक्स्ट पॉइंट आहे बँक लोन. लोन म्हणजे कर्ज. कर्ज जी असतात आपली ती आपण रेकॉर्ड करतो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. तर बँक लोन लिहा 15,000 बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. बँक लोन लिहा 15,000 बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. ओके, बँक लोन लिहा 15,000 बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. सो हे पण आपण कंप्लीट केलं. लास्ट पॉइंट आहे परचेस रिटर्न. परचेस रिटर्न आहे 2,000. परचेस मधनं वजा करा. परचेस मधनं ते वजा करा. लेस रिटर्न्स 2,000. लेस दॅन 1 मिनिट राहिलाय, कॉल कट होईल. दुसरी एक लिंक सेंड करतो तुम्हाला. एक गोष्ट मला एक्सप्लेन करायची आहे, तर सगळ्यांनी व्यवस्थित लगेच जॉईन व्हा. एक महत्वाचा पॉईंट तुमच्याशी मी आज वेळ आहे म्हणून डिस्कस करतो तिथं. ठीक आहे, जनरली मी सांगत नाही कधी, पण आज वेळ आहे म्हणून तुमच्याशी एक गोष्ट बोलतो. ठीक आहे, परचेस रिटर्न आहे 2,000. तर ते वजा करा. 85 2 गेले 83,500. ओके, सो आउटरला येतील 83,500. साक्षी पाटील आणि साक्षी, दोन्ही साक्षी बरोबर आहे. सृष्टी बरोबर आहे. ठीक आहे, तर पोस्टिंग आपण कंप्लीट केलंय. पोस्टिंग आपण कंप्लीट केलेलं आहे. ओके, सो पहिल्यांदा आपण प्रॉब्लेमच्या खाली जे ऍडजस्टमेंट दिलेत ना बाळांनो,
त्या समजून घेऊया काय आहेत. बघा, रेग्युलर ऍडजस्टमेंट आहेत, काही यामध्ये नवीन वगैरे असं काही नाहीये. एका दुसऱ्या ऍडजस्टमेंटमध्ये फक्त आपल्याला छोटीशी वर्किंग नोट किंवा एक छोटंसं कॅल्क्युलेशन तिथे करावं लागेल, ते त्यावेळेला आपण बघूया. जस्ट सध्या आपण दिलेल्या ज्या ऍडजस्टमेंट आहेत ह्या बघून घेऊया. नंबर 1 आहे, वाचतो, इथं लक्ष द्या. स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ऍट 43,000. ओके, आता तारीख बघा, तारीख कुठली आहे स्टॉकची, तर 31 मार्च 2019. 31 मार्च 2019 म्हणजेच मित्रांनो हा आपला आहे कोणता, क्लोजिंग स्टॉक. ठीक आहे, तर हा क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे, ज्याची अमाऊंट आहे 43,000. पहिली गोष्ट, आपण प्रत्येक ऍडजस्टमेंट जी असते त्याचे 2 इफेक्ट करतो. ओके, सो क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट करतो आपण. त्याच्यामधला पहिला इफेक्ट कुठे येणार, तर पहिला इफेक्ट मित्रांनो येणार ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. तर सगळ्यांनी लिहून घ्या, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय क्लोजिंग स्टॉक. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला सगळ्यांनी लिहून घ्या बाय क्लोजिंग स्टॉक 43,000. क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आहे 43,000. हा झाला याचा पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट कुठे करतो, तर दुसरा इफेक्ट मी काय सांगितलं तुम्हाला, कोणताही क्लोजिंग स्टॉक ही तुमची असते असेट. तर याला दुसरा इफेक्ट तुम्हाला लिहायचा बॅलन्स शीटच्या असेट बाजूला. तर सगळ्यांनी बॅलन्स शीटच्या असेटला लिहून घ्या मित्रांनो, क्लोजिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक 43,000. ओके, क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आहे 43,000. ठीक आहे, तर मित्रांनो क्लोजिंग स्टॉक ही रेग्युलर येणारी ऍडजस्टमेंट आहे आपल्याला, जे आपण कायम बघतो. त्यानुसार आपण याचे 2 इफेक्ट बघितले, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला पहिला इफेक्ट आणि बॅलन्स शीटच्या असेट बाजूला आपण बघितला मित्रांनो दुसरा इफेक्ट. तर ही ऍडजस्टमेंट नंबर 1 जी आहे ती आपण इथं कंप्लीट केलेली आहे. सो जाऊया नेक्स्ट ऍडजस्टमेंट कडे. दुसरी ऍडजस्टमेंट बघा काय आहे, जरा समजून घ्या, महत्वाची ऍडजस्टमेंट आहे ही, अर्थ याचा समजून घ्या. नंबर 2, अनइन्शुर्ड गुड्स वर्थ ₹8,000 वेअर स्टोलन. ओके, अनइन्शुर्ड म्हणजे ज्याचा विमा उतरवला नव्हता असा. ओके, बघा तुमच्याकडे मटेरियल असेल, तुमच्याकडे एखादी मशिनरी असेल, त्याचा तुम्ही विमा उतरवू शकता. ठीक आहे, आता इथं काही माल होता ज्याचा आपण विमा उतरवलेला नव्हता. अनइन्शुर्ड म्हणजे विमा उतरवलेला नव्हता असा माल, जो 8,000चा होता, जो चोरीला गेला. स्टोलन या शब्दाचा अर्थ होतो चोरीला जाणे. ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी या शब्दाचा अर्थ पाहायचा मराठीत लिहून ठेवा. स्टोलन म्हणजे चोरीला जाणे. ओके, तर आता काय झालं, 8,000चा माल चोरीला गेला. ठीक आहे, काय हरकत नाही. 8,000चा माल चोरीला गेला, तर एकतर आपल्याकडून मित्रांनो पहिली गोष्ट माल गेला, बरोबर आहे, आपल्याकडून माल गेला. बघा, आपल्याकडून माल मित्रांनो गेला, तर मी काय सांगितलंय, आपल्याकडून कोणत्याही कारणानं माल जर गेला तर त्याचा पहिला इफेक्ट जो करायचा आहे तो करायचा आहे तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. तर इथं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला सगळ्यांनी लिहा बाय गुड्स स्टोलन 8,000. मी इथं लिहितोय, बघून लिहा, बाय गुड्स स्टोलन 8,000. ओके, बाय गुड्स स्टोलन 8,000. हा झाला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला याचा पहिला इफेक्ट. मी सांगितलेलं वाक्य कायम लक्षात ठेवा, की कोणत्याही कारणानं आपल्याकडनं माल जाऊ दे मित्रांनो, मग तो विक्री होऊन जाऊ दे, चोरी होऊ दे, आग लागून जाऊ दे, किंवा अन्य इतर कोणत्याही, ऍज अ फ्री सॅम्पल म्हणून तुम्ही डिस्ट्रीब्यूट केला, कोणत्याही कारणानं माल गेला तर त्याचा पहिला इफेक्ट तुम्हाला करायचा आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. आता दुसरा इफेक्ट बद्दल विचार करूया. आता बघा, माल तर आपल्याकडनं गेला, म्हणजे चोरीला गेला, तर चोरीला माल जाणे हे आपल्यासाठी नुकसान आहे. दिस इज अ लॉस फॉर अ बिझनेस. ओके, आणि हे जे सगळे असे लॉसेस आहेत ते आपण रेकॉर्ड करतो पीएल अकाउंटच्या डेबिट बाजूला. तर सगळ्यांनी सेम गोष्ट पीएलच्या डेबिटला लिहा, टू गुड्स स्टोलन, टू गुड्स स्टोलन अमाऊंट आहे मित्रांनो याची 8,000. ओके, टू गुड्स स्टोलन अमाऊंट आहे मित्रांनो याची 8,000 रुपये. समजून घ्या, ऍडजस्टमेंट महत्वाची आहे. बघा, एक तर आग लागल्यामुळं माल गेला, चोरी झाल्यामुळं माल गेला, किंवा फ्री सॅम्पल म्हणून तुम्ही माल डिस्ट्रीब्यूट केला, तर मित्रांनो याचे इफेक्ट आपण कुठं करतो, तर कायम बघा याचे इफेक्ट आपण करत आलोय ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला पहिला इफेक्ट आणि पीएलच्या डेबिटला आपण दुसरा इफेक्ट. जर तुम्ही या सगळ्या ऍडजस्टमेंट जरी बघितल्यात, कुठल्या कुठल्या, एक तर माल चोरीला गेला, आग लागून नुकसान झालं, किंवा फ्री ऑफ कॉस्ट डिस्ट्रीब्यूट केला, तर या कोणत्याही स्वरूपानं माल बाहेर गेला तर याचे 2 इफेक्ट आपण काय करतो हे समजून घ्या. पहिला इफेक्ट करतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, आणि मित्रांनो दुसरा इफेक्ट आपण करतो
पीएल अकाउंटच्या डेबिट बाजूला. आय होप समजलं असेल. पहिल्यापासून जे लोक क्लास करत आहेत, ज्यांनी पहिल्यापासून ऍडजस्टमेंटकडे प्रॉपर लक्ष दिले, त्यांना ही गोष्ट एकदम व्यवस्थित समजत असेल की आपण कशा पद्धतीनं याला अकाउंटिंग मध्ये रेकॉर्ड करतो ते. ठीक आहे. तर ऍडजस्टमेंट नंबर 2 कंप्लीट झाली. आता जाऊया तिसरीकडं. तिसरी ऍडजस्टमेंट जरा बघा काय आहे. तर पहिल्यांदा काय सांगितलंय, क्रिएट आरडीडी 2% ऑन सन्ड्री डेटर्स. आता डेटर्सवर आरडीडी तुम्हाला क्रिएट करता येतो, पण जरा थांबा. बघा, तिसरी ऍडजस्टमेंट आरडीडी वर आहे, डेटर्सवर आरडीडी पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेट करायला सांगितलंय, सगळं बरोबर आहे. पण त्याच्या आधी बघा ही 4 नंबरची ऍडजस्टमेंट. इथं काय सांगितलंय की एक व्यक्ती आहे, काल परवा पण एक्सप्लेन केलं मी, एक व्यक्ती आहे ज्याचं नाव आहे पाटील. तर तो इन्सॉल्वंट झाला. इन्सॉल्वंट म्हणजे झाला तो, याचा अर्थ तो दिवाळखोर झाला, त्याच्याकडे लोकांची देणी भागवण्यासाठी पैसे शिल्लक नाहीयेत, असा एक व्यक्ती आहे जो आपला कस्टमर आहे आणि ज्याच्याकडं 500 रुपयाचं, ज्याच्याकडनं 500 रुपयाचं आपलं येणं आहे. ओके. तर तो काय दिलंय की ही बिकम इन्सॉल्वंट अँड कुड नॉट पे हिज डेब्ट्स ऑफ ₹500. तो आपलं देणं देऊ शकत नाही. म्हणजे आता ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी याला लिहून ठेवा शब्द मागच परवा सांगितलेलं, बॅड डेट्स नावाचं. ओके, हे आहेत आपले बॅड डेट्स. मग आता याच्यासाठी का थांबा म्हणून सांगितलं, तर आरडीडी कॅल्क्युलेट करण्याच्या अगोदर, लक्षात घ्या, आरडीडी कॅल्क्युलेट करण्याच्या अगोदर आपण मित्रांनो त्याचे बॅड डेट्स जे असतात ते वजा करतो. बरोबर आहे. आरडीडी कॅल्क्युलेट करण्याच्या अगोदर आपण बॅड डेट्स वजा करतो. जे बॅड डेट्स तुम्हाला दिलेत 500 रुपये. तर ही 4 नंबरची ऍडजस्टमेंट आपल्याला इथं पहिल्यांदा करावी लागेल. सगळ्यांनी लिहा डेटर्सच्या खाली लेस बॅड डेट्स 500 रुपये. ओके, वजाबाकी करायचे आणि अमाऊंट खालीच लिहायचे. बघा, 28,700 500 गेले तर 28,200 रुपये राहतील. बरोबर आहे. हे इथंच खाली लिहा, त्याच्या बाहेर लिहू नका. तर हे 28,200 रुपये राहतील आउटरला. ओके, 28,200 राहतील बाळांनो आउटरला. अनुज उत्तर बरोबर आहे. चलो, तर हे झालं नंबर 1. आता बॅकडेट्स जे आहेत, ही जी वजाबाकी तुम्ही केली 500 रुपये, हा तोटा आहे, कारण पैसे आपले 500 रुपये बुडलेले आहेत. सो तो तोटा आहे आपला. तर हे जे तोटे आहेत ते आपण रेकॉर्ड करतो पीएल अकाउंटच्या डेबिटला. ठीक आहे, हे रेकॉर्ड करतो पीएलच्या डेबिटला. तर मित्रांनो पीएलच्या डेबिटला लिहा, पीएलच्या डेबिटला मित्रांनो लिहा 2 बॅड डेट्स. ओके, पीएलच्या डेबिटला लिहा 2 बॅड डेट्स. अमाऊंट आहे त्याची 500 रुपये. ओके. तर ही ऍडजस्टमेंट नंबर 4 जी होती बॅड डेट्सच्या बाबतीमध्ये ती आपण कंप्लीट केली. डेटर्स मधनं वजा आणि दुसरा इफेक्ट पीएल अकाउंटच्या डेबिटला. ठीक आहे, रेग्युलर ऍडजस्टमेंट आहे, होपफुली सगळ्यांना समजलेली असावी. ठीक आहे, डेटर्स मधनं वजा आणि पीएलच्या डेबिटला. चलो, देन नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघूया. नेक्स्ट म्हणजे ही 3 नंबरची. आता काय सांगितलंय की आरडीडी आहे 2% ऑन सन्ड्री डेटर्स. आरडीडी आहे 2% जो डेटर्सवर आहे. ओके, सो इथं बघा 2% आहे आरडीडी. तर इथं लिहा लेस आरडीडी @ 2%. लेस आरडीडी 2%. ओके. सो मित्रांनो 2% किती येईल बघा. 1% काढायचा असेल तुम्हाला, हे बघा किती येतात आता, हे 28,200. सगळ्यांनी बघा पाहिजे तर 10% काढायचं असेल तर 1 शून्य कमी करता. जर तुम्हाला 1% काढायचं असेल तर 1 आणि 1 शून्य कमी करा, म्हणजे हे 282 तुम्हाला 1% मिळेल. तुम्हाला किती टक्के पाहिजेत? 2. तर याला 2 नी फक्त गुणा. 2 गुणिले 2 4, 8 2 16, 6 हातच्याला 1, 2 गुणिले 2 4 अधिक 1 5. तर हे होतील 564 रुपये. होपफुली यस अथर्व, सानिका उत्तर बरोबर आहेत. हे होतात 564. काय सांगितलं मी तुम्हाला? जर तुम्हाला बघा पहिल्यापासून पाहायचं सांगतो एकदा, इथं जस्ट पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन सगळ्यांनी बघा, की परवा पण कोणतरी विचारतो होतं 10% कसे काढायचं. आता हे किती अमाऊंट राहिले इथं? 28,200 राहिले. ओके, हे जे 2% तुम्ही काढणार आहे, हे जे 2% तुम्ही इथं काढणार आहात, हे कशाच्या 2% काढणार आहात? तर ते याच्या काढणार आहात 28,200च्या. तर आता 10% पाहिजे असेल तर 1 शून्य कमी करा आणि 1% पाहिजे असेल तर आणि 1 शून्य कमी करा, म्हणजे 1%ने किती मिळाले? 282. याला जस्ट तुम्हाला किती टक्के? ते 1%. तर आता इथं 2% विचारले, याला जस्ट 2 नी गुणा. 2 गुणिले 2 4, 8 2 16, 6 हातच्याला 1, 2 गुणिले 4 आणि 1 5. तर हे होतात 564.
जस्ट वजाबाकी करा बाळांनो, आणि आउटरला काय येतात ते लिहा, वजाबाकी करा. 564 त्यातनं गेले, 10तनं 4 गेले, राहिले 6, इथं झाले 7 आणि 3 10, 6 आणि 6 12, इथं 7, इथं 2, तर 27,636 रुपये राहतात का बघा. माझं काही चुकलं असेल तर मला सांगा. आदित्य, सृष्टी उत्तर मगाची बरोबर आहेत. अनुजा 27,636, सृष्टी दुसरं उत्तर सुद्धा बरोबर आहे. अनुजा आणि सृष्टी दोन्ही उत्तर बरोबर आहे. श्रुती बरोबर आहे. साक्षी पाटील, दोघी साक्षी बरोबर आहे. चलो थोडस व्यवस्थित लिहायला. 27,636. ओके. सो मित्रांनो, हा झाला पहिला इफेक्ट. नाही, उत्तर बरोबर आहे. हा झाला पहिला इफेक्ट. ठीक आहे. आरडीडीचा. आरडीडी हा सुद्धा खर्च आहे 564 रुपये. तर तो लिहा पीएलच्या डेबिटला. 564. तर हा लिहा 2 आरडीडी. ओके, 2 आरडीडी. तर आरडीडी ची ऍडजस्टमेंट आपण पूर्ण केली बघा मित्रांनो. डेटर्सवर 100% डेटर्सवर मित्रांनो 100% बॅड डेट्स आणि आरडीडीची ऍडजस्टमेंट विचारलीच जाते. 100% तुमच्या एक्झामिनेशन मध्ये असणारच तिथं आहे. तर तुम्हाला या पद्धतीनं ऍडजस्टमेंट ती कम्प्लीट करायची आहे. पहिला बॅड डेट्स वजा करा, राहिलेल्या रकमेवर तुम्हाला जे काही दरानं सांगितले पर्सेंटेज तेवढा आरडीडी तुम्ही कॅल्क्युलेट करा, दोन्ही अमाऊंट वजा करा, जी डेटर्सची वजाबाकी राहते ती आउटरला. हा झाला पहिला इफेक्ट. आणि या बॅड डेटचा आणि आरडीडीचा दुसरा इफेक्ट मित्रांनो आपण करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला. ठीक आहे. तर पीएलच्या डेबिटला तुम्हाला याचा दुसरा इफेक्ट जो आहे तो तिथं लिहून ही ऍडजस्टमेंट मित्रांनो कम्प्लीट करायची आहे. 100% येणारी ऍडजस्टमेंट आहे. तर 4 नंबर झालेली आहे. तर 5 नंबर बघा काय ऍडजस्टमेंट आहे. 5 नंबर मध्ये दिलेला आहे तुम्हाला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. ठीक आहे, ज्यामध्ये रेंट आउटस्टँडिंग आहे 800, सॅलरीज आउटस्टँडिंग आहे 300. आउटस्टँडिंग दिसलं की त्याला संबंधित खर्चामध्ये ऍड करायचं. आउटस्टँडिंग दिसलं की लगेच आपल्या डोक्यामध्ये ऍड हा शब्द आलाच तिथं पाहिजे. तर पहिला रेंट आउटस्टँडिंग आहे 800. जरा बघा रेंट मध्ये 800 ऍड करा रे. रेंट मध्ये 800 ऍड करा. ऍड आउटस्टँडिंग 15 आणि 8 23. आउटरला येतील 2,300 रुपये. आउटरला येतील 2,300. हा झाला पहिला इफेक्ट. अनुजा, साक्षी बरोबर आहे. हा झाला पहिला इफेक्ट नंबर 1. नंबर 2, आउटस्टँडिंग म्हणजे देणं. कायम लक्षात ठेवा मित्रांनो, आउटस्टँडिंग म्हणजे आहे देणं. तर देणी जी असतात ती आपण लिहितो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला. तर इथं बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, त्यामध्ये आहे रेंट, अमाऊंट आहे 800. ठीक आहे. तर ही ऍडजस्टमेंट कम्प्लीट झाली. पहिला इफेक्ट काय केला, संबंधित खर्चात ऍड. दुसरा इफेक्ट काय केला, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला आपण त्याला घेतलेलं तिथं आहे. चलो देन नेक्स्ट बघूया काय आहे. नेक्स्ट आहे मित्रांनो सॅलरीज आउटस्टँडिंग आहे 300 रुपये. ठीक आहे, सॅलरीज आउटस्टँडिंग आहे 300. सेम ट्रीटमेंट याला सुद्धा. ओके, सेम ट्रीटमेंट. ओके, त्याला इथं लिहा ऍड आउटस्टँडिंग. ऍड आउटस्टँडिंग किती आहेत, 300 आहेत. ओके, सो हे 300, 800 आणि हे 300 म्हणजे हे 4,100 होतील. बरोबर आहे, 4,100 रुपये येतील आउटरला. ठीक आहे, 4,100 रुपये येतील आउटरला. श्रुती आणि सृष्टी, नंतर अनु आणि साक्षी बरोबर आहे. तर 4,100 येतील आउटरला. नंबर 1 इफेक्ट साक्षी, दुसरी साक्षी बरोबर आहे. सानिका बनसोडे बरोबर आहे. चलो देन दुसरा इफेक्ट, परत हे देणं आहे. ठीक आहे, परत हे तुमचं देणं आहे. काय आहे, सॅलरी 300 रुपये. ओके, तर इथं लिहा यामध्येच सॅलरीज 300. 8, 9, 10, 11. यस, सृष्टी बरोबर आहे. 1,100 रुपये येतील आउटरला. ठीक आहे मित्रांनो, 1,100 रुपये येतील आउटरला. ही आउटस्टँडिंगची ऍडजस्टमेंट सुद्धा ठरलेली आहे, कायम येणारी. पहिल्या प्रॉब्लेम पासून अगदी तुम्ही बघता आहात ते शेवटच्या टॉपिक पर्यंत तुम्हाला बघायचे 12वीला. चलो, तर हे पण आपण इथं पूर्ण केलेलं आहे. देन लास्ट ऍडजस्टमेंट बघूया. लास्ट ऍडजस्टमेंट त्यांनी सोपी करून दिली. डिप्रिसिएशन जी तुमची
सिंपल सोपी फेवरेट ऍडजस्टमेंट आहे. डिप्रिसिएशन मध्ये काय दिलंय बघा, डिप्रिसिएट फॅक्टरी बिल्डिंग बाय 2500. बिल्डिंग जी आहे त्याला 2500 रुपये डिप्रिसिएशन करा. बिल्डिंग जी आहे त्याला 2500 रुपये डिप्रिसिएशन करा. डिप्रिसिएशन करा म्हणजेच वजा करा. तर इथं खाली लिहा लेस डिप्रिसिएशन 2500. ओके, लेस डिप्रिसिएशन 2500. तर बघा 75 मधनं 2 गेले 73, 73 मधनं 500 जर गेले तर इथं राहतील 72,500 रुपये आउटरला. हे राहतील 72,500 आउटरला. नंबर 1. ओके, नंबर 1 मग अशी साक्षी उत्तर जो बरोबर आहे काय असेल नंबर 1 तुम्ही डिप्रिसिएशन वजा केले यातनं. ठीक आहे. देन दुसरं अजून कशाला डिप्रिसिएशन सांगितले तर फर्निचरला. बघा इथं फर्निचरला डिप्रिसिएशन सांगितलंय 1800 रुपये. ओके, फर्निचरला आहे 1800. तर फर्निचर मधनं वजा करा. ठीक आहे, फर्निचर कुठे आहे रे, हा इथं आहे. फर्निचरला इथं लिहा लेस डिप्रिसिएशन 1800, 1800. ठीक आहे, आता हे 800 ला 800 गेले म्हणजे हे बाहेर तर 3 शून्य. चलो 5 1 गेला 4, हे 9 आहे तसे, हे 1 आहे तसे, तर हे राहतील 1,94,000. ठीक आहे. पहिल्यांदा काय केले बघा, समजून घ्या डिप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट मित्रांनो. डिप्रिसिएशन म्हणजे संबंधित असेट मधनं आपल्याला ती रक्कम वजा करायची आहे. ओके, अनु बरोबर आहे. प्रांजली थोडासा इंटरनेटचा इश्यू असेल आज, मी इथं सगळ्या खिडक्या बंद करून बसलोय, रेंज थोडीशी इथं कमी जास्त होत असेल, बट होईल क्लिअर. थोडस मित्रांनो स्क्रीन मध्ये जाईल येईल, एक 10-20 सेकंद ऍडजस्ट करा, होऊन जाईल. चलो, तर हे कळालं का तुम्हाला? बघा डिप्रिसिएशन म्हणजे काय, पहिला इफेक्ट आपण काय केला, लेस केला. मग हे पहिलं बिल्डिंग लेस केली, देन हे तुम्ही फर्निचर मधनं पण वजा केले. ठीक आहे. दुसरा इफेक्ट डिप्रिसिएशन हा आपला खर्च आहे, तर याला लिहा पीएलच्या डेबिटला टू डिप्रिसिएशन, ज्यामध्ये आहे काय, बिल्डिंग 2500, बिल्डिंग 2500, देन फर्निचर 1800, 00 8 4 12 13 3 हातच्याला 1 म्हणजे हे 4300 होतील. ओके, होपफुली बरोबर असेल. काहीच येत नाही, येईल बळा आवाज येईल. यस, अथर्व बरोबर आहे, साक्षी बरोबर आहे, साक्षी बरोबर आहे. ठीक आहे, तर डिप्रिसिएशनचं समजलं का मित्रांनो तुम्हाला? एकदा मला सांगा. सिंपल ऍडजस्टमेंट आहे, फक्त आज थोडंसं डायरेक्टली कॅल्क्युलेशन करून दिलं होतं त्यांनी. तर आपण वजाबाकी केली असेट मधनं आणि पीएलच्या डेबिटला घेतलं. झालंय, समजलंय का? अनुजा हो, ओके. बाकीच्यांना बोला मित्रांनो सगळ्यांनी. अनु, साक्षी, सृष्टी, देन श्रुती महाडिक, आदित्य, साक्षी, सानिका सूर्यवंशी, अथर्व. ओके, सो सानिका बनसोडे. ओके, सगळ्यांना समजलंय होपफुली, काय हरकत नाही मित्रांनो. ठीक आहे, चलो अश्विनी. ओके बाळा, गुड. सो जाऊया आता, खालच्या सगळ्या ऍडजस्टमेंट आपल्या क्लिअर झाल्या. ओके, ह्या 1 नंबर पासून ते 6 नंबर पर्यंत सगळ्या ऍडजस्टमेंट आपण क्लिअर केल्या. चलो, देन आता जाऊया आपल्या ह्या रेड कलर मध्ये मार्क केलेल्या ऍडजस्टमेंट आहेत. बघा, यामध्ये पहिली ऍडजस्टमेंट आहे 10% गव्हर्नमेंट बॉन्ड आहेत. ही आहे अमाऊंट आहे तुमची 40,000. आणि हे जे विकत घेतले त्यांनी कंसात सांगितले की तुम्ही हे परचेस केले कुठल्या तारखेला, तर 1 ऑक्टोबर 2018ला. ओके, सो मित्रांनो आता व्यवस्थित लक्ष देऊन बघा ही ऍडजस्टमेंटची वर्किंग नोट. ओके, व्यवस्थित लक्ष देऊन याला बघून घ्या, समजून घ्या काय आहे. हे आहेत तुमचे 10% गव्हर्नमेंटचे बॉन्ड आहेत, ज्याची अमाऊंट आहे 40,000. ओके, आणि कंसात काय दिले की हे तुम्ही विकत घेतलेत परचेस्ड ऑन 1 ऑक्टोबर. ओके, परचेस्ड ऑन 1 ऑक्टोबर 2018. ठीक आहे, ही आहे तुमची ऍडजस्टमेंट. आता पहिली गोष्ट समजून घ्या मित्रांनो. गव्हर्नमेंट बॉन्ड जी आहे ती आहे तुमची काय, तर ती तुमची आहे मित्रांनो इन्व्हेस्टमेंट, म्हणजे गुंतवणूक. ओके, ही जी गुंतवणूक आहे, या गुंतवणुकीवर तुम्हाला मित्रांनो व्याज काय होणार आहे, मिळणार आहे. बरोबर आहे, या गुंतवणुकीवर व्याज जे आहे तुम्हाला मिळणार. व्याज कोणत्या दराने मिळणार आम्हाला, तर व्याज मिळणारचा दर इथं तुम्हाला दिलाय 10%. ठीक आहे,
आता हा झाला पहिला पॉईंट, व्याज मिळणार. ठीक आहे, आता कायम लक्षात ठेवा, व्याज मिळणार म्हणल्यावर कुठनं व्याज मिळणार तुम्हाला, तर तुम्ही गुंतवणूक केल्याच्या तारखेपासून मिळणार, ऑक्टोबर पासून. ठीक आहे, मग तुम्ही ही गुंतवणूक कधी केली, तर 1 ऑक्टोबरला केली. इयरचा एंड कधी होतो, वर्ष कधी संपतं, वर्ष कधी संपतं तुमचं, तर ते वर्ष तुमचं संपतं मित्रांनो 31 मार्चला. तर आता ऑक्टोबर पासून मार्च पर्यंत जर कालावधी तुम्ही बघितला तर तो किती आहे, तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. दॅट मीन्स हा जो कालावधी आहे तो मित्रांनो आहे तुमचा 6 मंथचा, बरोबर. मग व्याज किती मिळणार तुम्हाला, व्याज मिळताना पण तिथं बाळांनो काय होणार, 6 महिन्याचंच व्याज तुम्हाला तिथं मिळणार, बरोबर. तुम्ही गुंतवणूक जर 6 महिन्यासाठी केली तर ऑब्व्हियसली व्याज पण तुम्हाला 6 महिन्याच मिळणार. आता 40,000च्या 10%, 40,000च्या 10% किती येतात, तर एक शून्य कमी करा, 40,000च्या 10% येतात 4,000, बरोबर आहे. हे 4,000 किती महिन्याला, 12 महिन्याला. तुमची गुंतवणूक किती महिन्याची आहे, 6. ओके, तर 6 महिन्याला किती रुपये असा याचा हिशोब आहे. तर 6 महिन्याला मग 4,000च्या निम्मे म्हणजे मित्रांनो किती रुपये होणार, 2,000 विल बी द फायनल आन्सर. ओके, सो ही आहे याच्या मागे वर्किंग नोट. हे काहीही मित्रांनो एवढं मोठं लिहून बघायची काही गरज नाहीये, बट तुम्हाला आता इनिशिएट आपण अकाउंटिंग आता सुरुवात करतोय शिकायला, सो सांगतोय ह्या सगळ्या कॅल्क्युलेशन्स तुम्ही मनातल्या मनात सुद्धा तिथं करू शकता. हे एवढं लिहिण्याची गरज नाही, हा आन्सरचा भाग सुद्धा नाहीये, फक्त तुम्हाला समजावं म्हणून डिटेलमध्ये या गोष्टी सगळ्या तुम्हाला लिहून दिलेल्या तिथं आहेत. ज्यांना हे पाहिजे त्यांनी ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, सो दॅट परत तुम्ही लिहित बसाल. अनुजा आदित्य बरोबर आहे, ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या ज्यांना कोणाला हे लिहायचं आहे परत, किंवा मी परत स्क्रीनशॉट सुद्धा याचा सेंड करीन, काही इश्यू नाही आहे यामध्ये. ठीक आहे, तर आता काय झालं, व्याज 2,000चं आहे ते तुम्हाला मिळणार आहे, एवढं तुम्हाला यातनं समजलं. ठीक आहे, नंबर 1. सो आता मी स्क्रीनशॉट पुन्हा सेंड करीन, काही इश्यू नाहीये. 2,000 व्याज मिळणार आहे, तर याच्यावर लगेच इथं काय लिहायचं, मग व्याज मिळणार म्हटल्यावर असेटला लिहिलेत गव्हर्नमेंट बॉन्ड, त्याच्या खाली लिहायचं ऍड इंटरेस्ट अमाऊंट आहे मित्रांनो 2,000, 40 अधिक 2 होतात किती, आउटरला लिहा 42,000. ओके, 40 अधिक 2 आउटरला लिहा 42,000. चलो, हा झाला पहिला इफेक्ट. काय केलं तुम्ही, इंटरेस्ट जो होता तो गव्हर्नमेंट बॉन्डच्या किमतीमध्ये असेट बाजूमध्ये तुम्ही तिथं ऍड केला, हा झाला तुमचा पहिला इफेक्ट. ठीक आहे, आता दुसरा इफेक्ट. आता बघा, व्याज मिळणार आहे. ठीक आहे, व्याज जे आहे ते बाळांनो तुम्हाला मिळणार आहे, व्याज मिळणार आहे म्हणजे तुमचा इन्कम आहे. इन्कम तुम्ही पीएलच्या क्रेडिटला लिहिता, तर इथं लिहा बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड. अमाऊंट आहे 2,000. ओके, बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड्स अमाऊंट आहे 2,000 रुपये. ठीक आहे, समजते का मित्रांनो. बघा, पहिल्यांदा आपण काय केलं, व्याज किती येते ते कॅल्क्युलेशन केलं. दुसरी गोष्ट, इफेक्ट काय केले याचे, तर पहिला इफेक्ट केला बॅलन्स शीट मध्ये गव्हर्नमेंट बॉन्ड्स नावाची जी असेट आहे त्यामध्ये आपण त्याला ऍड केलेला आहे, नंबर 1. आणि नंबर 2, पीएल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला तुम्ही तुमचा इन्कम आहे म्हणून त्याला तिथं रेकॉर्ड केलेला आहे. ही ऍडजस्टमेंट मित्रांनो आपली इथं कम्प्लीट तिथं झालेली आहे. चलो, देन लास्ट ऍडजस्टमेंट बघूया. लास्ट ऍडजस्टमेंट मी तुम्हाला तोंडी समजून सांगतो, थोडंसं इथं व्यवस्थित बघा. ही जी ऍडजस्टमेंट आहे ही काय सांगते, ऍडव्हर्टिजमेंट आहे. ऍडव्हर्टिजमेंटचे पैसे किती रुपये आहेत, 10,000 रुपये आहेत आपण दिलेले. आणि हे 10,000 रुपये आपण कुठनं दिलेले आहेत, हे 10,000 रुपये आपण कुठनं दिलेले आहेत, तर हे 10,000 रुपये आपण दिलेले आहेत, सॉरी, हे 10,000 आपण 2 वर्षासाठी दिलेत. आणि कुठनं दिलेले आहेत, तर हे तुम्ही दिलेले आहेत 1 जानेवारी 2019 या तारखेपासून. ठीक आहे, जस्ट ठीक आहे, तुम्हाला दाखवतो कॅल्क्युलेशन करून याचं. ओके, सो ऍडव्हर्टिजमेंटचे जे पैसे आहेत ते आपण 2 वर्षासाठी दिलेत आणि ते आपण 1 जानेवारीपासून त्याची सुरुवात होते. ठीक आहे, 1 जानेवारीपासून त्याची सुरुवात होते. एक सेकंड, जस्ट एक चेक करतो मी. मला नाही, याचं चेक करण्यासारखं काही नाहीये, उत्तर वगैरे काही इथं नाहीये. चलो, काय हरकत नाही. तर 1 जानेवारीपासून दिलेत. बघा आता मित्रांनो, पैसे कुठनं दिलेत, तर 1 जानेवारी पासूनचे पैसे दिलेत. ओके,
हे जे वर्ष आहे हे आपलं कधी संपतं, तर हे संपतं 31 मार्चला. आणि इथनं पुढे सुद्धा पुढचे सुद्धा पैसे आपण दिलेले आहेत बघा. 1 जानेवारी ते 31 मार्च हा कालावधी कितीचा आहे? तर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. तर हा कालावधी मित्रांनो आहे आपला फक्त 3 महिन्यांचा. तर मग या 3 म्हणजे फक्त 3 महिन्याचे पैसे फक्त आपल्या या सध्याच्या वर्षामध्ये कव्हर होतात. समजते का बघा तुम्हाला? पैसे आपण 2 वर्षाचे दिलेत. ओके, 2 वर्ष म्हणजे 24 महिन्याचे पैसे दिलेत. त्या 24 महिन्यापैकी या अकाउंटिंग इयर मध्ये किती कव्हर होतात? तर जानेवारी ते मार्च या अकाउंटिंग इयर मध्ये त्यातले फक्त कव्हर होतात 3 महिने. तर बघा, 24 मधले 3 गेले म्हणजे पुढचे जे 21 महिने आहेत त्या 21 महिन्याचे पैसे आपण आगाऊ दिलेले आहेत. म्हणजेच काय? सो आपण इथं म्हणू शकतो 21 एक मिनिट. सो पेमेंट फॉर for 21 months is of प्रीपेड. म्हणजे पुढचे पैसे किती कालावधीचे तुम्ही दिलेत? तर पुढचे तुम्ही मित्रांनो 21 महिन्याचे पैसे दिलेले आहेत. ओके, आता हे काढायचे कसे? तर बघा, किंवा याला 3 महिन्याचे कसे ठेवायचे? तर बघा, 24 महिन्यासाठी तुम्ही किती पैसे दिलेत? तर इथं बघा, 24 महिन्यासाठी तुम्हाला इथं दाखवले. 24 महिन्यासाठी आपण पैसे दिलेत मित्रांनो 10,000 रुपये. ठीक आहे, 24 महिन्यासाठी तुम्ही दिलेत 10,000 रुपये. तर मग 3 महिन्याचे काढूया म्हणजे बाकीचे डायरेक्टली वजा करता येतील. 3 महिन्याला किती? ओके, 24 महिन्याला 10,000, तर 3 ला किती? हे कसं सोडवायचं? तर हे या पद्धतीनं 3/24 गुणिले 10,000. ओके, 3/24 गुणिले 10,000. 3 एके 3, 3 7 21, 3 8 24 म्हणजे हे 8 आलं. 8 एके 8. ठीक आहे, 8 आणि 2 10, 8 2 16 आणि 4 20, 8 45 0. तर हे 3 महिन्याचे किती होतात? 1250. म्हणजे मित्रांनो 1250 हे फक्त या वर्षाचे आले पाहिजे. ठीक आहे, 1250 जे आहेत ते फक्त या वर्षाचे आले पाहिजेत. म्हणजे हे वरचे जे पैसे आहेत ते सगळे आपण वजा तिथं केले पाहिजेत. तर ह्याला इथे या पद्धतीनं करूया. इथं लिहा, आउटरला येतील इथं 1250 आणि यातनं वजा करायचे आहेत लेस प्रीपेड. आता किती वजा करावे लागतील? 10तनं 1 गेला 9, 9,000तनं 250 जर गेले तर 8,750 रुपयात प्रीपेड. लिहून घ्या मित्रांनो हा इफेक्ट लिहून घ्या. इफेक्ट लिहून घ्या. थोडंसं हे तुम्हाला समजायला थोडंसं डिफिकल्ट आहे, बट स्टील लिहून घ्या तुम्ही. तुम्हाला परत एकदा समजून सांगू आपण, काही इश्यू नाही यामध्ये. ठीक आहे, हा झाला पहिला इफेक्ट. ऍडव्हर्टिजमेंटचा तुम्ही काय केला? इथं प्रीपेड त्यातनं वजा केले. ठीक आहे, दुसरा इफेक्ट मित्रांनो करूया. बॅलन्स शीटच्या असेटला प्रीपेड जे असतं ते तुमची असेट असते. तर इथं लिहा प्रीपेड ऍडव्हर्टिजमेंट. प्रीपेड ऍडव्हर्टिजमेंट अमाऊंट आहे मित्रांनो 8,750. ओके, 8,750 प्रीपेड ऍडव्हर्टिजमेंट 8,750. तर बाळांनो हा प्रॉब्लेम जो आहे तो आपण इथं कम्प्लीट केलेला आहे पूर्णपणे. थोडंफार तुम्हाला ऍडव्हर्टिजमेंट मध्ये अजून एकदा दोनदा बघायची गरज आहे. एका स्ट्रोक मध्ये ते समजणार नाही, थोडंसं ते किचकट आहे, बट स्टील थोडं समजून घ्या. पुन्हा एकदा उद्याच्या लेक्चरला वगैरे मी तुम्हाला पुन्हा एकदा समजून सांगतो ते काय आहे, कशा पद्धतीने आपण त्याला हे केलेलं, कॅल्क्युलेशन केलेलं आहे. ठीक आहे, सो झालंय सगळ्यांचं. तर क्लोजिंग करूया का? बघा, आपण क्लोजिंग करूया. ठीक आहे, क्लोजिंगला पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट क्लोज करूया. बघा जरा किती येते टोटल ट्रेडिंगची. सगळ्यांनी क्लोज करा. क्लोजिंगच्या बाबतीमध्ये कॅल्क्युलेशन करण्यामध्ये मागे राहू नका, क्लोजिंग करा, पटापट आवरून घ्या. 1,77,800, 8,000, 40, 43 आणि 7, 50 आणि 1,51 म्हणजे हे 1,77 आणि 51 म्हणजे हे 800 आहे तसे. 7 आणि 1 8, 7 आणि 5 1200, 2 हातच्याला 1 म्हणजे 2,28,800 येतात का? बघा, ठीक आहे, 2,28,800 येतात का? बघा,
सानिका, साक्षी, अनु 2,28,800 मित्रांनो उत्तर बरोबर आहेत बाळांनो तुमची. देन डेबिटची टोटल करा. साक्षी करतो 1 मिनिट. 83 अधिक 12 83 10 93 93 2 95 आणि 1 96 96 आणि 1 97 97 97 300 येतात का? यस. गायत्री, सृष्टी, सानिका, साक्षी बरोबर आहे. 97 300 अनु बरोबर आहे. तर 97 300 जे आहेत ना ते वजा करा रे. 97 300 वजा करा. 8 3 गेले, राहिले 5 00 7 आणि 1 8 9 10 11 12 3 12 इथं 1 झाला. इथं 1,31,500 राहतात का रे? यस. सानिका, अनुजा, अनु, साक्षी बरोबर आहे बाळांनो. एवढा ग्रॉस प्रॉफिट राहतो. याला लिहा टू ग्रॉस प्रॉफिट. ओके, टू ग्रॉस प्रॉफिट. ओपनिंग स्टॉक नाही आहे का? 1 सेकंड साक्षी, 1 सेकंड. चांगली शंका विचारली. ओपनिंग स्टॉक इज नॉट गिवन. आय थिंक तो नाही दिलेला कुठं बाळा. ठीक आहे, ओपनिंग स्टॉक दिलेलाच नाहीये त्यांनी कुठे इथं. ठीक आहे, तर आपलं उत्तर किती आलं? 1,31,500. बघा इथं पुस्तकात उत्तर दिले ते बरोबर आहे आपलं. 1,31,500. ठीक आहे. यस, नाहीये दिलेला साक्षी तो. चांगली शंका विचारली. असं पण होतं मित्रांनो कधी कधी. ओपनिंग स्टॉक वगैरे कधी येत नाही, दिला जात नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. नाही तर नाही. तर इथं परत घ्या पीएलच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट 1,31,500 त्याला ट्रान्सफर करून घ्या पीएलच्या क्रेडिटला. आणि आता पीएलच्या क्रेडिटची टोटल करा. ती मोठी येते का बघा. हे किती? 2 आणि 2 4 आणि 1 5 5,000 31 आणि 4 35 आणि 36,000 37,000 37,000 37,400 1,37,400 येतात का बघा रे. एक 37,400 अनुपण ते म्हणते बरोबर आहे. 1,37,400 साक्षी पाटील पण ते म्हणते 1,37,400. ठीक आहे, तर बरोबर असेल. सानिका बरोबर आहे, साक्षी बरोबर आहे. चलो, तर इकडली डेबिटची करा. थोडा वेळ कमी आहे मित्रांनो. 8 आणि 4 12 12 आणि 2 14 14 आणि 4 18 19 20 22. तर मेजर येतात 22,000 305 864. ठीक आहे, करा टोटल 4 1 25,314 येतात का बघा. माझे तेवढे आले 25,314. साक्षी बरोबर आहे, अनु बरोबर आहे. 25,314. ओके, सो हे जे आले 25,314 याला वजा करा रे. सृष्टी बरोबर आहे. 10 4 गेले, राहिले 6. तर झाले 2 म्हणजे 8. तर झाले 4 म्हणजे हे 0. 5 आणि 2 7. 2 आणि 1 3 आणि हे 1. 1,12,086. साक्षी गुड. येस, करेक्ट आहे मित्रांनो. 1,12,086 पुस्तकात पण. अनु बरोबर आहे, व्हेरी गुड. तर 1,12,086 येतो तुमचा नेट प्रॉफिट. ठीक आहे, सो जस्ट सगळ्यांनी लक्ष द्या. याला डिस्ट्रीब्यूट करावं लागेल तुम्हाला. डिस्ट्रीब्यूट करावं लागेल याला. आणि हा डिस्ट्रीब्यूट करावा लागेल इक्वली. समसमान वाटा आणि पुढचं क्लोजिंग करा. समसमान वाटा याला आणि पुढचं क्लोजिंग करा. वेळ कमी आहे, मी पुढे कंटिन्यू करू शकत नाहीये. मी तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवतो ज्यामध्ये मी फुल प्रॉब्लेम सोडवलेला असेल, बॅलन्स शीट टॅली केलेली, तिथं तुम्हाला दिसेल. ठीक आहे, लगेच स्क्रीनशॉट सेंड करतोय 5 मिनिटांमध्ये.
क्लोजिंग करा, याला समान दोन ह्याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करा आणि पुढे त्याला इकडं पीएल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करून ते क्लोज करा. ठीक आहे. सो लेस दॅन 1 मिनिट राहिला, कॉल कधी पण कट होईल. उद्या क्लास आपला आहे. नावं काय आहे त्यांची?